गेल्या एक दशकापासून गडचांदूर स्थित माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आणि कुसुंबी येथील 18 कोलाम आदिवासी शेतकऱ्यांमध्ये सतत संघर्ष सुरू आहे, परंतु न्याय काही मिळाला नाही। अत्यंत गरिबी आणि दारिद्र्याचे जीवन जगण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे। त्यामुळे बाधित कुटुंबांमध्ये असंतोष उफाळून आलाय। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सहसचिव सय्यद आबिद अली यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या अन्यायग्रस्त कोलाम आदिवासी महिला पुरुष बांधवांनी जमिनीच्या ताब्यासाठी स्वतःच्या शेतात सुरू असलेल्या कंपनीचं उत्खनन बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका आंदोलनकर्ते आदिवासी बांधवांनी घेतली आहे। दरम्यान याबाबत आबिद अली म्हणाले, आम्ही सदर कंपनीबाबत FIR दाखल केला आहे। जोपर्यंत आदिवासी बांधवांना त्यांचा जमिनीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। त्या आदिवासींनी आपले कमीत कमी पूर्वी 24 आणि नंतर 18-42 लोकांनी जमिनी दिल्या, पण या कंपनीने या कोलाम आदिवासींना एकही नोकरी दिली नाही। आज ते बिचारे वेठबिगार आणि गरिबीचं दारिद्र्याचं जीवन जंगल खोऱ्यामध्ये जाऊन जगत आहे आणि आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचा रोजमजुरी करून पोट भरण्याचं काम करत आहे। मात्र ज्या आदिवासींची बेकायदेशीररित्या कोणत्याही कायद्याची तरतूद नाही, भूपृष्ठ अधिकार नाही, भूसंपादन नाही, पुनर्वसन नाही, अशा 18 लोकांची जमीन कंपनीनं बळजबरीनं टप्प्याटप्प्यानं बळकावून गेल्या 10 वर्षात या कुटुंबांना उघड्यावर पाडलेला आहे। पोलीस विभागाकडे अनेक तक्रारी झाल्या, पण महसूल प्रशासनाकडे अनेक तक्रारी झाल्या। महसूल प्रशासन पोलीस प्रशासन पाठवते महसूल प्रशासनाकडे आणि महसूल प्रशासन कारवाई करण्याच्या प्रकरणाकडे लोंबकळत ठेवण्याचं काम या कोलाम आणि आदिवासींना ठेवलेलं आहे। अल्ट्राटेक सिमेंट कंपनी या ठिकाणी उभी आहे। त्या कंपनीनं या आदिवाशाला कोलामांना राहत्याचं न राहते करून ठेवून दिलं आहे। यांच्या जमीन बळकावल्या, यांचे घरं बळकावले, यांची हक्काची नोकरी बळकावली आणि बेघर करण्याचं काम या कंपनीनं केलं आहे। आम्ही अनेक वेळा गेल्या 10 वर्षात संघर्ष केलं का जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, या आदिवासींना नोकरी मिळाली पाहिजे। अहो, या जमिनीत जिथं आम्ही उभे आहो हे सर्वे नंबर 46, 47, 48, 49 कोलामांचा आहे। भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये त्या जमिनीमध्ये माईन्स दिलेला आहे। 7/12 त्या ठिकाणी त्याच्यात लिहिलेलं आहे की ही जमीन मूळ आदिवासी कोलामांची आहे। पटवारी पेरे लावतात, बँक कर्ज देते, जमिनीची मालकी हक्क आदिवासींचं आणि नकाशामध्ये खदान मात्र माणिकगड सिमेंट कंपनीची आहे, असा पाप केल्यामुळे या भागातील या कुसुंबी आणि बांबेझरी या ठिकाणच्या आदिवासी कोलामांना बेघर करण्याचं काम केलं आहे। आमची मागणी आहे, या जागेची मोजणी करून बेकायदेशीर 643 हेक्टर जमिनीचा लीज प्राप्त करणाऱ्या कंपनीनं 1000 हेक्टर जमीन उत्खनन केली, राष्ट्रीय संपत्तीची कोट्यावधी रुपयाची हानी पोहोचवली, शासनाला लुटलं। आमच्या जमिनी या कंपनीनं चोरलेल्या आहेत, आम्हाला लुटलं आहेत, म्हणून यांच्यावर FIR दाखल करा अशी आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे। या कंपनीविरुद्ध एट्रॉसिटी कारवाई आणि माननीय महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी या कंपनीला लीज दिलेल्या संपूर्ण जमिनीची संयुक्त भूमापन मोजणी करावी, ही मागणी आमची आहे। आणि जोपर्यंत आम्हाला नोकरीचा निर्णय घेणार नाही, जमिनीचा मोबदला देणार नाही, जमिनीचा ताबा देणार नाही, आम्ही इथून हटणार नाही।